सक्ती विरोधामध्ये मनसेचं मुंबई आणि पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। दादरच्या शिवसेना भवनाजवळ मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली। तर पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं आंदोलन सुरू आहे। अभ्यासक्रमामध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याला मनसेचा विरोध आहे। काल राज ठाकरेंनी भूमिका जाहीर केल्यानंतर आज मनसेकडून आक्रमक आंदोलन होत आहेत। दरम्यान पुण्यातून या आंदोलनाचा आढावा घेतला प्रतिनिधी मिकी घई यांनी। उमेदवार सेनेकडून पुण्यात बालगंधर्व चौकामध्ये हिंदी भाषा जी सक्ती करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। आपण बघतोय जे आदेश काढण्यात आले, जीआर काढण्यात आले, त्याची होळी अशा पद्धतीने या ठिकाणी केली जाते आणि निषेध केला जातोय। काय म्हणायचंय? आंदोलन करताय, जोरदार घोषणाबाजी देताय, तुम्ही जीआर फाडले। आम्ही हे जे काल 16 एप्रिल रोजी जे राज्य शासनाने हा जो एलईपी लागू केलाय महाराष्ट्रामध्ये, त्याचा जो जीआर काढलाय, याचा आम्ही हा जीआर या ठिकाणी जीआरची होळी करून हे जीआर फाडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने सन्माननीय अमित साहेब ठाकरेंच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी निषेध आंदोलन करतोय। हा जीआर आम्हाला कदापि मान्य नाही। ज्या पद्धतीने तुम्ही आता आंदोलन करताय, अक्षरशः तुम्ही होळी केली। राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते अख्ख्या देशासाठी लागू आहे, पण फक्त महाराष्ट्रातच ती हिंदी भाषा का लागू, तेलंगणात का लागू होत नाही, हैदराबादला का लागू होत नाही, फक्त महाराष्ट्रामध्येच का लागू झाली पाहिजे। आमची मागणी अशी आहे, महाराष्ट्रात हिंदी बंधनकारक झाली नाही पाहिजे, मराठी भाषा ही शिकवली गेली पाहिजे। ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार। आज फक्त जीआर झालेलं आहे, उद्या सगळ्या मंत्र्यांच्या गाड्यात जोपर्यंत थांबवून आम्ही त्यांना जाब विचारणार आहे, जोपर्यंत हिंदी भाषा सक्ती रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार। अगदी मनसे जर बघितलं तर या ठिकाणी आक्रमक होताना दिसते। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये जोरदार आंदोलन केलंय, हातामध्ये वेगवेगळे पोस्टर या ठिकाणी आहेत आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली जाते। या सक्तीचा विरोध मनसेच्या या सगळ्या मनसैनिकांकडून होताना दिसतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।